रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागातर्फे प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत मागेल त्याला काजू कलमे या महत्वाकांक्षी योजनेचा माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या हस्ते रत्नागिरीत शुभारंभ झाला। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत येणाऱ्या रत्नागिरी भाटे येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र येथे खासदार राणे यांच्या शुभ हस्ते उपस्थित शेतकऱ्यांना काजू कलमांचं अधिकृत वितरण करण्यात आलं। कोकणातील काजू उत्पादनाला गती देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दर्जेदार रोपं उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातोय। या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात जवळपास 4 लाख मोफत काजू रोपांचं वाटप केलं जाणार आहे। यामुळे जिल्ह्यातील तब्बल 2000 हेक्टर क्षेत्र काजू पिकाखाली येणार असून भविष्यात काजूच्या माध्यमातून सुमारे 100 कोटी रुपयांची उलाढाल होण्यास मदत होणार आहे। यावेळी खासदार राणे यांनी संशोधन केंद्राला भेट देऊन तेथील विविध झाडांची आणि प्रयोगांची अत्यंत बारकाईनं पाहणी केली। तसंच कृषी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शास्त्रज्ञांकडून संशोधनाची माहिती घेतली। यावेळी त्यांनी उपस्थित शेतकरी आणि कृषी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांच्यासह संशोधन केंद्राचे वरिष्ठ अधिकारी किरण मालशे, संतोष वानखेडे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, शास्त्रज्ञ आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। प्रहार डिजिटलसाठी शुभम पवारसह अनघा निकम मगदूम, रत्नागिरी। आज चांगला योग आला की आपल्या या नारळ उत्पादन केंद्रावर आपण सर्व काम करत असताना नारळाचं उत्पन्न वाढावं, नारळाचा व्यवसाय वाढावा, अधिक लोकांना काम मिळावं, या दृष्टीने महत्त्वाचं काम तुम्ही सर्व करताय। एक शब्दप्रयोग कोणीतरी तुमच्यापैकी एकाने केला की सरकारचं लक्ष आम्ही वेधतोय की सरकारने जास्त दर द्यावा, बरोबर ना? मी म्हणतोय त्यापेक्षा तुम्ही शास्त्रज्ञ आहात, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं, आम्ही तर प्रयत्न करू जास्त देण्याचं। सरकार म्हणजे काय? सरकार म्हणजे ग्राहकांकडून येणार आणि तीच परतफेड आम्ही करणार। आम्ही निर्माण करत नाही, तुम्ही निर्माण करता। त्यात तुम्ही बघायला पाहिजे की नारळाला जास्तीत जास्त नारळाच्या झाडाला जास्तीत जास्त नारळ कसे लागतील। आता कोणी सांगितलं 176, कोणी सांगितलं 190, कोणी 200, 210, 220 पर्यंत मी ऐकलं इथे आकडे। 300 का नाही, 350 का नाही? म्हणजे तुमची जी अपेक्षा आम्हाला जास्त मिळावे ते तुम्ही संख्या वाढवली तर आपोआप मिळतात ना। हे अशक्य आहे का? नाही, मी स्वतः पाहिलेलं आहे अनेक केंद्रावर, देशात परदेशात मी पाहिलं आहे 350-400 नारळ झाडाला दरम्यान आणि असे नारळ विकल्यानंतर त्यांना मार्केटमध्ये किंमत पण तशी आहे। मग ते प्रत्येक सालीपासून, पाण्यापासून, सगळ्यापासून ते नाळाच्या खोडापर्यंत सगळ्यापासून ते उत्पन्न घेतात आणि सगळ्या गोष्टीचे बाय प्रोडक्ट वेगवेगळ्या वस्तू बनवतात। नाळ्याच्या ते किशीत म्हणतो, माझं मी मालवणी शब्द तुम्हाला ऑल्टरनेट माहीत नाही, किशी आहे ना, ते किशीच्या 80पेक्षा जास्त उत्पादन केरळात मी पाहिले। केरळात मी आमच्या इकडचे तरुण मंडळी ना 80 लोकांना घेऊन गेलो, की जरा चला शिका, तुम्ही बघा, आणि घेऊन गेलो आणि दाखवलं मी त्या ठिकाणी की किती जाती आहेत, किती प्रकारचं उत्पादन घेतात। आणि मग एवढ्या 84-80 व्हेरायटी जर काढल्या त्यांची किंमत किती झाली? नक्कीच 200, 250, 300 नारळाच्या उत्पादनापेक्षा नक्कीच जास्त असेल। त्यामुळे दोघांपैकी एक, सरकारचा प्रयत्न आहे, आम्ही तुमच्या पाठी आहे, पण तुम्ही जास्त नारळ झाडाला लागणारं उत्पादन करणारे शोधा, शास्त्रज्ञ आहे तुमच्यात, बरोबर ना सर? तुमचं काम असते। आणि मी पाहिलं आहे अशी उत्पादनं, मी अनेक ठिकाणी देशात पाहिले,
तर ते अशक्य नाही आहे. मी अशक्य नाही आहे. आणि नारळापासून, नारळाची मी नंतर 5 झाडं पण एका कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतात. मग पद्धतशीर शास्त्रयुक्त जर काम केलं तर असं काही अशक्य नाही आहे. आंबे एका झाडावर 50 आंबे लागतात, 500 लागतात. बघ घ्या ना अनुभवा. कुठल्या एका झाडावर चांगली मशागत करा, व्यवस्थित वाढवा, खत घालावा. नोव्हेंबरच्या अगोदर त्याचं पाणी बंद करा. बरोबर आहे ना. घातलं तर काय होईल? आंबे जास्त लागत नाही. मी शास्त्रज्ञ नाही, पण हे मी जाणून घेतलं आहे. मी काय याच्यावरून एक आवड म्हणून UP मधून काही नारळ मी मागवले. काय त्यांचं नाव आहे आणि मी लावले. आणि ते UP जे नारळ दिले तो काही दिवसांनी आला. और तो किधर लगाया आपने जान में? बोले देखो मैं यहाँ लगाया मगर अभी तक नारियल नहीं आ रहे हैं. तो गेला मातीत हात घातला तर ओला दिस तो 6 किलो नारियल कभी भी नहीं आएगा. आप पानी डाल रहे नवंबर डिसेंबर में, जेव्हा मोर येतो तेव्हा पाणी टाकलं का मोर येणार नाही, बंद होतो. मोर नोव्हेंबर, जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत मोर येतो. मग मार्चपासून मोर बंद होतो. आणि हे सर्व जाणून आपण उत्पादन जास्त निघावं यासाठी प्रयत्न करा. एक नारळाच्या पासून निघणारी उत्पादन बाय प्रोडक्ट ही मॅक्झिमम काढा आणि समाजापर्यंत पोचवा. किशीपासून काय बनवतात? मी काही एक्झिबिशन पाहिली. मी मंत्री केंद्रात जेव्हा होतो अनेक ठिकाणी, केरळापासून एक ठिकाणी एक्झिबिशनला गेलो मी. काय ते किशीपासून काय काय बनवलं आहे. 50-60 वेगळ्या व्हेरायटीज. खोबरं आणि बाकीचं विसरा, त्यापेक्षा त्यांनी बाकीच्या भागावर बरंचसं काय बनवलं. आणि आपण सिरियस किती असावं हे ठरवलं पाहिजे. आपलं सुंदर निसर्ग आहे. उद्या पर्यटक येतील ना, आपण त्यांचं स्वागत करायला तथाकार थकून जाऊ. पण त्यांना दाखवायला हे वेगळ्या गोष्टी, त्याला अनुभवायला काय खाद्य, खोबऱ्यापासून काय काय करता येतं, खोबऱ्यापासून काय विटॅमिन्स तुम्हाला मिळतात, तुमचं शरीर सशक्त बनायला खोबऱ्याचा किती उपयोग होतो, तुमचं नारळ, त्याची किशी, हे सगळ्याचा उपयोग करतात मी पाहिलंय. आणि म्हणून आपण काय करावं, सिरियस करा. पैसे मिळवायचा मार्ग यासाठी सरकारकडे पाहिलं. काही राज्य आहेत ते नेहमी सरकारकडे, सरकारने हे देना चाहिए, सरकारने हो दे. सरकार म्हणजे कोण हो? लोकच ना, जनता. ते जे काय टॅक्स वरती देते सरकारला, तेच सरकारचं उत्पन्न. सरकार का पैसे छापत नाही, पण ते पैसे योग्य वापर करून कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुम्हाला परत द्यायचा आम्ही प्रयत्न करतो. तुम्ही पण प्रयत्नशील असता. मी काय थोडा डोळस आहे. कसं सांगू, मी मीटिंगच्या अगोदर 5-10 मिनटं अगोदर येतो, बसतो वेळेवर, आणि मग येणाऱ्या सगळ्या लोकांकडे मी नजर मारतो कसे येत आहे. तरुण वर्ग असला तर प्रत्येक जण असं इथे आलं मग गपचूप मग ठेवतो. असं आपण काय येतो, ह्या एक अधिवेशन टाईप आहे. शिकायचं आहे काहीतरी. शिकलेला, आपण शिकलेला कोण कौतुक करतो? काय कौतुक? ते कौतुक ते आपल्या कामाचं असतं. मोबाईल थोडा वेळ नाही, नंतर सांगा, बोला. माझ्या कुठेही मीटिंग असली मी मोबाईल बाहेर ठेवून येतो. बाहेर मी कधीही वापरत नाही मोबाईल. आणि मीटिंगमध्ये अनाऊन्स करायला सांगतो, पक्षाची मीटिंग असेल तर. बाकी नाही. काय अनाऊन्स करतो? मोबाईल बंद ठेवा. पण मोबाईल वाजला, मोबाईल जप्त केला जाईल. हा कार्यक्रम संपल्यावर त्या मोबाईलचं लिलाव केलं जाईल. ही आपली सूचना आहे. ते काय नाही, आम्ही आपले बोल. आता सांगा मला, मी कुठून आलो, किती गरज आली सांगा. काय गरज आहे आम्हाला? मला काय गरज आहे? काय नोकरी करतोय, काय करतोय? पण वाटत नाही. आपला समाज, आपला राज्य, आपलं देश, इथले तरुण शिकले पाहिजेत.
तरुणांनी मॅक्झिमम जास्तीत जास्त पैसे मिळवले पाहिजे, पैशाचा सदुपयोग केला पाहिजे, अगदी रुबाबात राहायला पाहिजे. आमचे नागरिक रुबाबात चांगले आहार घेतले पाहिजेत, चांगलं कमवून मुलांना डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट असं बनवलं पाहिजे. हो अरे काहीतरी मिळालं बस झालं. मी आता एका कोणतरी माझ्याकडे नोकरीला पाठवलं, मी म्हणजे बसले जागी बोललो, काय बाबा काय तुला पगाराची अपेक्षा? साहेब 700-800 रुपये चालेल. तर मला सांगा 700-800 रुपयांनी 5 माणसाच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतो का आपण? नाही साहेब, मेहनत मी कितीही करेन, पण मला 1,500-2,000 हजार रुपये पगार मिळाला पाहिजे असं सांगणारे तरुण पाहिजे. हो कधी 2,000 तरी 5 माणसाला पोसायला पाहिजे ना. आणि म्हणून तशा प्रकारे प्रत्येकाने कामाला लागावं. नुसतं आम्ही बोलू, हे सगळे बोलतील, भाषणं करतील, पण भाषणाच्या अंती रिझल्ट काय, तो रिझल्ट पाहिला पाहिजे की आपला उदरनिर्वाह, कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगला व्हायला पाहिजे. आपल्या घरची सगळी माणसं सुखी समाधानी आनंदी व्हावी. आम्ही परदेशात जातो, विमानात बसतो, आजूबाजूला पाहतो, इकडे इकडे बाबा बसलेले असतात. तरुण असला आता लॅपटॉप पण असतो, तो उडून बसतो का इकडे, बघत नाही इकडे. नाही तर आम्ही बोलतो, तुझं नाव काय रे? अरे तुला काय पडलं का तुमचं हे काय? पण तो लॅपटॉपवर हे पाहत असतो, वर्कआउट करतो आणि विमान थांबलं का निघतो. हे काही गुण आपल्याला फायदा मिळून देणारे आत्मसात करण्याची गरज आहे. आत्मसात तरच आपली प्रगती आहे. नाही तर मोदी ने हमारा देश महासत्ता बन जाएगा. कुठल्या टीमला घेऊन तुम्ही महासत्ता बनवणार? कामाची इच्छाशक्ती नाही हो आमच्या तरुणांमध्ये. नाही, मी जगेन कसा, मी मिळवेन काय, माझ्या घरातल्या लोकांना कसं बनवेन, तिथे काही हेच नाही. हो तसा विश्वास आपण मिळवला पाहिजे आणि तसं केलं पाहिजे. आता मला काय झाडांचं काय नाही, यांच्याकडून झाडं काय पाहिली, मिळालं मला 5-6 झाडं द्या, नंतर मी येईन आणि घेऊन जाईन. एवढं नाही मी पोचवतो बोललं, नाही मला हौस आहे झाडांची वेगळी. मी महाराष्ट्रात तरी नर्सऱ्यामध्ये मी फिरतो आहे, तामिळनाडूला पण नर्सऱ्यात गेलो. फक्त इंडोरची झाडं खरीदतो घरात ठेवा, घरात फार्म हाऊसमध्ये ठेवण्यासाठी. झाडांचं मला आकर्षण आहे. आता मी पुण्याला, माझं पुण्याला एक घर होतं आहे, तर मी पुण्याला एक नर्सरी आहे, तिथे मी गेलो. शोची झाडं फळ देणारी नाही, 18,000, 20,000, 30,000 अशी फक्त ठेवणं, ते शोसाठी घडवलं. आता हा धंदा पण चांगला आहे नर्सरीचा. एक झाड जरी 15,000, 18,000ला गेला तरी जास्त 5-6 हजार त्याला तयार करायला लागतील. बाकी 10,000 नेट प्रॉफिट आहे तुम्हाला. नफा शोधा आणि नफ्याचा व्यवसाय करा, काम करा, असं मला तुम्हाला सांगायचं. नफा कशात मिळतो तो ठरवला पाहिजे. बरेच जण कामाला लागतात, काम करायला लागतात, पण वर्कआउट नाही करत. आपल्याला मला एवढं मिळालं पाहिजे, मी एवढं तास काम करतो, मी एवढे मला मिळालेच पाहिजे, नाही बोलत तशी. खाली मुंडी गेले काम करायचे, देतील तो पगार घ्यायचा आणि गपचूप घरी जायचं. असं नाही, मिळवेल मेहनतीने मिळवेल, मेहनतीचं चीज व्हायला पाहिजे, तेवढे पैसे मिळाले पाहिजे. आणि तुम्ही कमवता, तुमच्यावर घर डिपेंड असेल तर घरात लागणारं आणि आपलं जीवन घरच्यांचं कसं हवं याचा अभ्यास करून तसे मेहनतीने पैसे मिळवलेच पाहिजे. मिळवले ते मी भाषण करत नाही, मी पण त्यातलाच आहे. मी कोकणातला आहे. कोकणातून मुंबईला गेलो आणि शाळेत शिकताना नोकरी केली. मी व्यावसायिक वयाच्या 15 वर्षाचा असल्यापासून व्यावसायिक आहे आणि नंतर नोकरी पण, शिक्षण पण, आणि शिक्षण नंतर नोकरी आणि नंतर पॉलिटिक्स, राजकारण. आज राजकारणातली, महाराष्ट्रातली देशा बहुतेक पदं मला मिळवली, तो बोलून नाही.
मी जे ठरवतो ते करतो. मी तेव्हा ठरवलं की नाही मला एका मोठ्या माणसाने सांगितलं, राणे स्टेजवर जाताना कधी मोबाईल घेऊन जाऊ नको. येस सर. मी त्यानंतर आता अनेक वर्ष झाली, 15-20 वर्ष, अनेक त्याने मला मार्गदर्शन केलं. पाहिलं पाहिजे. आणि म्हणून तेव्हा मी तुमच्याशी बोलायला आलो. मी काय मार्गदर्शक म्हणून नाही, तुमच्यातलाच एक आहे. आपण मेहनत केली, परिश्रम केला, मिळवलं तर तुमच्या स्वप्नात ते तुम्ही आणि कुटुंब बनाल. कठीण काही नाही आहे, पण तशी मेहनत परिश्रम घेतले पाहिजे आणि मिळवलेल्या पैशाचं विनियोग योग्य करायला पाहिजे. नाही तर पैसे मिळाले की हौस मजा फार कमी नाहीत आपल्याकडे. काय बरोबर ना. मग मिळवला पैसा इकडून काय दुसऱ्या रस्त्याने जातो, परत आपण आहे तिथेच आहे. बरोबर का? बरोबर ना. तुम्ही काहीच बोलत नाही, मी थांबतो. असं तुम्हाला भेटून मला बरं वाटलं, आनंद वाटला. हा निसर्ग पाहून त्यापेक्षा आनंद वाटला. सुंदरच आहे निसर्ग. आणि तेव्हा परत केव्हा तरी येईल तुमची कलमं घेऊन जायला. तोपर्यंत आता इथे थांबतो. नमस्कार. जय जय.